महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्यातील मतभेद बाजूला करून प्रत्येकानं आपल्या गटात आणि गणनिहाय व्यवस्थित नियोजन करा. विनाकारण दुसऱ्याच्या गटात आणि गणात ढवळाढवळ अजिबात करू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांना संगमनेर तालुक्यातून 100% मताधिक्य मिळालंच पाहिजे. कारणे अजिबात सांगू नका अशी तंबी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली आहे. महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या संगमनेर येथील प्रचार कार्यालयाचा शुभारंभ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत मंत्री विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री बबनराव घोलप, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, भाजप तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, संजय गांधी निराधार योजनेचे अमोल खताळ, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक इतापे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, तालुकाध्यक्ष रमेश काळे, राजेंद्र सोनवणे, आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महायुतीच्या सर्वच मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र यंत्रणा दिली जाईल. त्यामुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आळस झटकून कामाला लागा. काही बाह्यशक्ती आपल्या विरोधात काम करत आहे, त्यामुळे प्रत्येकानं वेगवेगळा प्रचार न करता संघटितपणे प्रचार करा आणि सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचा असा सल्लाही महायुतीच्या कार्यकर्त्यांना विखे पाटलांनी दिलाय. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. जर या तालुक्यात खासदार लोखंडे यांना मतदान झालं नाही तर तुम्ही तिकीट मागायला येऊ नका असा सज्जड दमच मंत्री विखे पाटलांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भरलाय. 100% काम हे झालं पाहिजे आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना या तालुक्यातून मताधिक्य मिळालंच पाहिजे. उद्या लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे. परत उमेदवारी मागू नका. म्हणजे गणाप्रमाणे जर गेलो आपण, मला वाटतं 6-7 तारखेला सगळे गाव पडलो होते आणि तुम्ही गावात बरोबर जाऊन हे बरोबर आहे का? तुझ्याप्रमाणे करणार का सगळे आपण? महिलांनी सुद्धा ज्या महिला आघाडी आहे, महिला त्याच्या पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत, युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत किंवा युवा सेनाचे अध्यक्ष असतील, जे असतील, मला वाटतं त्या सगळ्या यंत्रणेच्या लोकांना आपण एकत्र बसून तुम्ही कामाला लागलं पाहिजे. एका गटामध्ये काय जी साधनं लागतील ती लागतील ती आपण द्यायची व्यवस्था करू, पण नियोजन परफेक्ट झालं पाहिजे. आणि त्या गणाचा गणप्रमुख कोणा तरी केला पाहिजे किंवा तो सगळ्यांना एकत्र करील. सगळे फोन करून उठले का, झोपले का, काही जे असेल ते हा ना दोन गणप्रमुख ठेवा पाहिजे एका गणामध्ये की कॉर्डिनेशन करण्यासाठी. आज आपल्याला ह्या गावात प्रचार जायचे, मग त्या गावातील सगळ्या पक्षाच्या आपल्या महायुतीतल्या कार्यकर्त्यांनी फोन केले पाहिजे. आदल्या दिवशी आम्ही उद्या सकाळी आम्ही तुमच्या या निमोनला येतो. उन्हाचा तीव्रता फार आहे. सकाळी लवकर गेलं 8 ते 11 वाजेपर्यंत काही भाग होईल. उद्या संध्याकाळी 4 त्यानंतर एखादं गाव होईल. कारण एकूण गावाची संख्या जर पाहिली तरच आपल्याला गणाप्रमाणे नियोजन केलं तर आपण सगळ्या मतदारापर्यंत जाऊ शकतो. आणि ते मला वाटतं याच्यात काय तुम्हाला सूचना करायची काही, तुमची काय सूचना सांगा उभं राहतो. याप्रसंगी उमेदवार सदाशिव लोखंडे यांनीही मनोगत व्यक्त केलं. आपल्याला हा कार्यकर्त्याच्या संदर्भात ऑफिसचं उद्घाटन करत असताना प्रमुख कार्यकर्त्यांना उपस्थित हा मेळावा नाही, पण प्रमुख कार्यकर्ते ऑफिसच्या उद्घाटनाला गावागावामधून कळाले पाहिजे. म्हणून आपण प्रमुख कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये कार्यालयाचं उद्घाटन करण्याचा निर्णय राज्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण कार्यक्रम करतो. आणि म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी 2024ला शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार झाले आणि उमेदवार झाल्यानंतर 2014-2019 दोन्ही निवडणुकीला ह्या संगमनेर तालुक्यामध्ये मला वाटते दोन्ही निवडणुकीमध्ये भरघोस मताने या ठिकाणी युतीचा म्हणून उमेदवार निवडून दिलं. त्यामुळे आपल्या दोन्ही निवडणुकीमध्ये धन्यवाद.
आपल्याला ठाऊक आहे ह्या मतदारसंघामध्ये नाना अनेक अडचणी, परंतु 54 वर्ष रखडलेल्या कामाला गती द्यायचं असेल तर मला वाटतं 2014ला आपण मतं दिल्यामुळेच आम्ही त्या गती देण्याचं काम या ठिकाणी आपण करू शकतो. मी मागे 2023चा विचार करत असताना काय ठिकाणी जलदूत आहे, काय ठिकाणी कोणता शब्द वापरला, जलनायक आहे, तर आम्ही काय बोललो नाही. आम्ही फक्त म्हणलो 45 वर्ष रखडलेल्या कामाला गती देणारा खासदार, आणि हा गती देण्याचं काम जर केलं असेल तर 2014 2019 आपण मताच्या जोराने आम्हाला निवडून दिलं आणि ते काम करण्याची संधी आपल्याला. आणि ह्या मतदारसंघ तसा अनेक अडचणीचा या ठिकाणी आहे, परंतु पाण्याचा विषय आहे. मी 2-3 गोष्टीचा उल्लेख करेन. ह्या मतदारसंघामध्ये मी कर्जत जामखेडला 1995ला आमदार झालो. आता आमदार झाल्यानंतर माझं मुंबईमध्ये लहानपण गेलं आणि कर्जत जामखेडचा आमदार झाल्यानंतर आपण प्रमुख कार्यकर्ता. मी माझ्या भागामध्ये काम करत असताना आमचा ग्रामीण भाग आहे, त्या ठिकाणी ड्राय भाग आहे, आणि ड्राय भागामध्ये आम्ही काम करत असताना गावामध्ये एखादं सभामंडप पाहिजे असेल तर 100 रुपये लोकवर्गणी करायची, 1000 रुपये जमा करायचे, 500 रुपये या जीपचं भाडं द्यायचे, आणि 500 रुपये ह्या जे कार्यकर्ते तालुक्यामध्ये येतात त्याला जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करायची. मला ज्यावेळेस कळालं की 1000 रुपये खर्च करतात, ती 1000चा खर्च कमी झाला पाहिजे. आम्ही सांगितलं तालुक्यामध्ये गावातला एक जरी माणूस आला त्याची काही समस्या असेल त्यावेळेस काय आमदार म्हणून सोडायची आमची जिम्मेदारी. मी ती प्रथा बंद केली. परंतु मला काँग्रेसचे कार्यकर्ते बोलायचे की आमदार साहेब हे वाजवायला पाहिजे, आणि वाजवायचं याच्यासाठी ज्यावेळेस 10 कार्यकर्ते जमा होतात त्यावेळेस गावातले चर्चा करतात, तुम्ही कशाला गेले होते, ते म्हणणार आमदार साहेबांकडे गेलो होतो. कशासाठी गेले होते, सभा मंडपासाठी गेलो होतो. आणि आल्यानंतर काय झालं विचारलं, साहेबांनी मंजूर केलं. मंजूर झाल्यानंतर त्याचं भूमिपूजन करतात. मी भूमिपूजन केलं नाही, या ठिकाणी उद्घाटन केलं नाही. परंतु मला ज्या मतदारांनी मला 95ला 25,000 मतांनी निवडून दिलं, 2000 मला वाटतं 90ला मी कर्जत जामखेडचाच आमदार होतो, मी 18,000 मतांनी पडलो होतो. 95ला मी 25,000 मतांनी आलो, आणि जनतेचे काम करत असताना मी कधी उद्घाटन केलं नाही, कधी भूमिपूजन केलं नाही. गावाच्या विश्वासाने त्या ठिकाणी काम केलं. त्या ठिकाणी मला वाटतंय मी 99च्या निवडणुकीमध्ये 42,000 मतांनी निवडून आलो. कामाच्या जोरावर जनता मतदान करते हा माझा विश्वास होता, आणि तो विश्वास 2004 मध्ये देखील सोनिया गांधीची सभा झाली त्या कर्जत जामखेडला, त्यावेळेस देखील मी 17,000 मतांनी आणि मतं देत असताना मला वाजवायचं हे कळालं नाही. पण मी 2024ला ह्या भागामध्ये निवडणूक लढवत असताना मी वाजवलं नाही, ते मला शंका यायला लागली. मी प्रत्येक गावामध्ये, मला वाटतं गावामध्ये मी महाराष्ट्रातला पहिला खासदार आहे. जिल्हा परिषदेच्या आपण आता जिल्हा परिषदेमध्ये शाळात आपले कार्यकर्ते असतील, आपला सरपंच असेल, आपण ग्रामपंचायत सदस्य असेल, स्कूल कमिटीचे सदस्य असेल, आम्ही कम्प्युटर दिले पण आम्ही उद्घाटन केलं नाही. आमचे कम्प्युटर गेले पण त्याचं भूमिपूजन केलं नाही, उद्घाटन केलं नसल्यामुळे आमचं आलेलं काम दिसलं नाही. आम्ही सभामंडप दिले, त्या ठिकाणी मंदिराच्या पुढे ब्लॉक बसवले, त्या ब्लॉकला देखील आम्ही उद्घाटन केलं नसल्यामुळे मला 95ला जे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत होते हे वाजवायला पाहिजे होतं, ते वाजवलं नसल्यामुळे आज आम्हाला हा त्रास आहे. बरोबर आहे का नाही? वाजवायला पाहिजे होतं का नाही? 2024ला एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.